2023 पण केक काऊन गावाचा तुला 2023 ना तुला काही भेटलं 2023 मधून बरंच आता उठाव लागन भाऊ आता आजीने उठवलं बाय बाय 2023 2023 बाय 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 हॅपी न्यू इयर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार राम राम प्रणाम. तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आहे 31 डिसेंबर आणि उद्या म्हणजेच 1 जानेवारी. हॅपी न्यू इयर सगळ्यांना. आणि आज गुड बाय करण्याचा दिवस 2023ला. सगळ्यांच्या चांगल्या मेमरीज आणि काहींच्या वाईट मेमरीज सुद्धा असतील. तर तुमच्या मेमरीज काय आहेत 2023 बद्दल ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर आपण आता 2023ला बाय बोलणार आहोत आणि 2024ला आपण वेलकम करणार आहोत. तर त्यासाठीच आपण छोटंसं प्लॅनिंग केलेलं आहे. तेच प्लॅनिंगसाठी आपण आज व्हिडिओ बनवतो आहे. आणि आता थोडंसं प्लॅनिंग आहे तर त्यासाठी आपल्याला अजिंक्य भाऊंना सुद्धा बोलवायचं आहे. पण आपले कॅप्टन साहेब म्हणजेच अजिंक्य भाऊ काही यायला तयार नाही. तर त्यांना पहिले आपल्याला चांगलं मनवावं लागेल आणि त्यांना पहिले घेऊन यावं लागेल आणि त्यानंतर आपण व्यवस्थित सेलिब्रेशन करूया छोटंसं नॉर्मल. तर त्यानंतर आपण भेटूया. चला जाऊया त्यांच्याकडे आणि बघूया कशामुळे रुसलेत ते आणि 2023 वर्ष नेमकं वाईट गेलं आहे का कसं गेलं आहे त्यांना, त्यामुळे कदाचित रुसले असतील. तर चला बघूया नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं. आता नचू आणि मी अजिंक्य भाऊंकडे चाललो आहे. तर चला बघूया नेमकं का रुसलेत ते. इथं आपल्या शेजारीच राहतात तुम्हाला माहीत असेल. तर बघूया का बरं रुसलेत आणि काय झालं नेमकं. तर आता आलो आहे त्यांच्या घरी आणि नक्की काय चालू आहे त्यांचं. अरे काय करता हो, काय चालू आहे ते गणित सॉल्व करते तेव्हा तिथं. अरे हे बघा एकदम खतरनाक प्रॅक्टिस चालू आहे. 12th एक्झाम त्यांच्या जवळ आल्यात त्यासाठी एकदम खतरनाक प्रॅक्टिस चालू आहे अजिंक्य भाऊची. अभ्यासासाठी ते येत नव्हते तिकडे. तर आता थोडंसं 5 मिनटं घेऊनच जावं लागेल. थोडंसं मूड फ्रेश झाला म्हणजे कसं थोडं बरं वाटतं. अभ्याससुद्धा आपल्याला करावं वाटतो व्यवस्थित. तर चला करूया अभ्यास पण करतील ते. एकदम मस्त अभ्यास करतात आमचे अजिंक्य भाऊ. तर आता येणार आहेत अजिंक्य भाऊ आपल्यासोबत. येत आहे ना हो, येत आहे ना आमच्यासोबत, येत आहे का नाही, येत आहे का नाही, चाला ना तुम्ही, चाला ना चालू आहे ना, चला चला ना. विषय काय मला सांगतो. अहो काही नाही, आपल्याला फक्त 2023ला बाय बोलायचंय, 2024ला हाय बोलायचंय, वेलकम करायचंय, बस बाकी काहीच विषय नाही. चला ना. आज काय करता तुम्ही ते भाऊन ते बी आले. चला चला ना. 2 मिनिट 5 मिनिटाचं काम नाही. चला चला ना. आज काय करता तुम्ही लहान पोरासारखं 5 मिनिटाचं काम नाही. चला नाही चला ना. मला सांग 2023 पण केक काऊन गावाचा तुला 2023 म्हणजे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आपण सेंड ऑफ कशासाठी करतो. शाळेतल्या शिक्षकांचा असेल किंवा मग कसं सेंड ऑफ आज देत असतं ना. शेवटचा दिवस ज्या दिवशी असतो त्या दिवशी सेंड ऑफ देत असतं ना. तुला काही भेटलं 2023 मधून? बरंच काही भेटलंय. असं कसं काय म्हणू शकतो आपण. काय नाही भेटलं तुम्हाला? बरंच काही भेटलं ना. 2024 चांगलं जावं ना. उद्या कापला असतात काही नाही. हा मग तो उद्याचं ना आजचं सेमच कापू ना आपण. म्हणजे 2024ला वेलकम करतोय आपण. जुन्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाचं वेलकम करणारच ना आपण. अशा हिशोबाने कापू. का बरं उद्या बी कापू आज बी कापू. चला 2 दिवस कापू आपण. आज नाही कापणार मी, उद्या कापू. अहो चाला ना. आज काय हरकत तुम्हाला. आजचेच तुम्हाला हे करावं लागतील ना. म्हणजे काहीतरी तुम्हाला हे संकल्प करावा लागेल आजच्या दिवशी. म्हणजे सरत्या वर्षात तुम्ही काय वाईट केलं काय चांगलं केलं याच्या दृष्टिकोनातून तुम्ही उद्या काहीतरी नवीन करशाल ना. तर त्या दृष्टिकोनातून तुम्हाला संकल्प करावा लागेल. संकल्प केले सगळे. हा पण मग नाही हे चुकीचं आहे पूर्णपणे चुकीचं आहे. हा हे असं चालतच नाही. चाला ना तुम्ही. आता ते भाऊन ते आले ते पटकन कापून घेऊन त्यांना भाऊना पण जायचंय. चाला ना तुम्ही उद्या बी कापून. भाऊ साठी कापून घ्या तुम्ही. चाला ना. चला 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 चला. ते दरवाज लाव समोरचा दरवाज लाव. हो चाला ना. हो चाला तुम्ही. चला चला तुम्ही. चला तुम्ही. नजू कडलावरती कडलाव ही कडलाव मागची कडलाव कोणाला. चाल 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 तू. हा चाल ना तू. चाल ना. यायचं का नाही पण. चाल ना. नाही चाल तुम्हाला खायला पाठवून द्या. चाला. नाही चाला काही नाही खायचं बिचं नाही. चला आता ते येत आहेत आपल्यासोबत. चला
तर फायनली आता आमचे अजिंक्य भाऊ खूप मोठ्या मेहनतीने आलेले आहे आता फायनली आमच्या समोर. हे काय आगमन झालेलं आहे त्यांचं, फार मस्त आगमन झालेलं आहे. डोक्याला हात लावून बसले, त्यांना चांगलं नाही गेलं वाटतं 2023. त्याच्यामुळं त्यांना विचारून बघू आपण का बरं चांगलं नाही गेलं काय म्हणणं आहे. आणि इथं आपला केक आपण बघू शकतोय बाय 2023. तर 2023 या सरत्या वर्षाला आपल्याला बाय बोलायचं आहे. तर ह्या अशा रडक्या चेहऱ्याने आपण बाय बोलणार 2023ला, बघू शकतो तुम्ही. तर म्हणजे असं इतकं वाईट गेलं त्यांना, इतकं वाईट गेलं आहे की ते सहनसुद्धा नाही होते त्यांना. ते म्हणतात डायरेक्ट केक कापन तर 2024मध्येच कापन, आता 2023मध्ये केक कापायची इच्छाच नाही असं ते म्हटले आम्हाला 2 तुम्ही सुद्धा ऐकलं असेल. तर तुम्हाला काय वाटतं, तुमचं वर्ष कसं गेलंय ते सुद्धा आम्हाला सांगा. चांगलं गेलंय की वाईट गेलंय, आणि वाईट गेलंय तर का गेलंय, आणि चांगलं गेलं असेल तर काय अचिव्हमेंट झाली वगैरे. तर बघूया कोणाकोणाचं काय अचिव्हमेंट झाली किंवा कोणाला कशामुळे वाईट गेलंय. तर अजिंक्य भाऊ तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला कशामुळे वाईट गेलंय वर्ष 2023 सांगा थोडंसं सांगा. कुठे गेले, का बरं वाईट गेलंय तुम्हाला? अहो बोला काहीतरी, मोबाईल नका फोन असता, सांगा ना. अरे सांगा. ते बोलायला पण तयार नाही ते, म्हणजे एवढं वाईट गेलेलं आहे त्यांना, ते बोलायला पण म्हणजे इच्छुक नाही आहेत, असं टॉपिकसुद्धा काढायला इच्छुक नाही आहेत. एवढं वाईट गेलेलं आहे त्यांना वर्ष, म्हणजे समजून घेऊ शकतो आपण काही गोष्टी. जाऊ दे आता, काय म्हणायचं काय तरी त्याच्यावर. हे तर पहिलेच रेडी आहे, हे काय कापायलाच रेडी आहे केक. सगळे आता इथं उभे राहिलेले आहेत केक कापण्यासाठी, आणि हे मी पण उभं राहतोय, पण अजिंक्य भाऊ काही उभं राहायला तयार नाही. म्हणजे ते निरोप देताना एवढे भाऊक झालेले 2023ला की म्हणजे त्यांना निरोप द्यावा वाटत नाही. नेमकं कशामुळे, आनंदामुळे की दुःखामुळे ते माहीत नाही नेमकं. 2023 चांगलं गेलं की वाईट गेलं, पण जाऊ दे आता. आम्ही कापतो, ते जाऊ दे बाकीचं. आणि ते आता शूटिंग येते ना आमची, आम्ही कापतो तोपर्यंत आम्ही निरोप देतो. बाय बाय 2023 2023 बाय 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 बाय. हॅपी न्यू इयर सगळ्यांना, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. हा, हे जुनं वर्ष संपला, गेलं जुनं वर्ष गेलं. एवढं का काय फोटो घे पण फोटो घे ना. आता उठावं लागन भाऊ, आता आजीने उठवलं डायरेक्ट. आजीने उठवलं डायरेक्ट. आता उठत लागत नाही, लय फटके घासीन तू आजीचे. आजी आले आणि तिकडे मग लय फटके घासीन. ते बाय आले आजी. आता काही करणे, आता नाही वाचत तू. हा हा आजी आजी हात धरून ठेवा त्याचा, सोड नका. हा असं डायरेक्ट मग आजीचा कार्यक्रमच वेगळा आहे. मग डायरेक्ट आजी म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट बसली आजी मग बरोबर. फायनली आता निरोप देऊन झालाय 2023ला, आणि 2024चं वेलकम सुद्धा केलंय. तर तुम्ही सुद्धा कसं वेलकम केलं आणि निरोप कशा पद्धतीने 2023ला दिला आणि कशा पद्धतीने स्वागत केलं 2024चं ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर सध्या खाणं सुरू आहे नचिकेतचं इथं. मस्तपैकी अख्खा केक आणला त्याने बघा. आम्ही एक पीस खाल्ला, त्याने सगळा केक खाल्ला. खाऊ घालतो का आता? सगळ्यांचं खाऊन झालं आहे. आणि अजिंक्य भाऊने फायनली आजीने अजिंक्य भाऊला मनवलं. कसं का होत नाही मारून कुठून, म्हणजे ते आपण म्हणतो ना काय म्हणतो, काय म्हणतो, आजीला आणायचं साम दाम दंडभेद आपण जे म्हणतो, त्या हिशोबाने आईने अजिंक्य भाऊला मनवलं आणि फायनली त्यांनी केक खाल्ला, फोटो काढला मस्त नचिकेत भाऊसोबत केक खाताना. तर तुम्ही सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुमचं सेलिब्रेशन कसं झालं आहे आणि नवीन वर्षात स्वागत काय केलं आहे, नवीन संकल्प तुम्ही देखील काय केला आहे ते सुद्धा सांगा. तर चला भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि तोपर्यंत नमस्कार, राम राम, प्रणाम.